आणि ते ज्याला 9 महिन्याचं ते लेकरू सोन्यासारखं गुंड साशे गुबऱ्या घालायचं. 1 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताचे एकूण 39 रुग्ण आढळलेत. अगं बाया थांब आहे. अगं ही उलटी झाली. अगे आऊ दसा थांब ना वार. ए आऊ दसा अगं थांब. हा थोबाड तोंडाचे ऊन लागतंय माणसाला. अगं सर उलटच झालं हे. आता कशी धरू बाई आस. अगं ग ग ग ग अगं अगं थांब. आता काय झालं? अगं 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 छत्री छत्री. अरे देवा, तुमचा आवाज पार घरात. थोबाड तोंडाचे. थोबाड तोंडाचे मरू दे. अगं थोबाड तोंडाचे पट छत्रीला अगं कवाची पळत आहे मी महागतीच्या. वारच तेवढे वार किती आहे त्या लाग. अगं लय फजिती केली तिने माझी. बाबा अयो यो थांबा. झाली का? झाली नीट झाली नीट झाली. अगं थांब ना अशी सरळ कर ऊन लागतंय. अगं बाया रेशमी हे दांडा तुटला ना. कुठं गेला दांडा बघितलं का? तुम्ही तर पार त्या मारून घेतलंय तिला. दाखव इकडे. माझ्या हातातून पळत येते. आता काय व्हायचंय? सगळी छत्री खराब केली. हा झाली. अशी उलटी धरली होती वय कुणी. मग तुम्ही नीट तर धरायची ना. तुम्हाला अशी इथं जर छत्रीला असं जवळ धरलं ना तर ती उडत नाही. काय हवा आहे बाया. मग मला पण सोबत घेऊन चालली छत्री. अगं डोळ्यात काड्या घुसत्या रेशमी साऱ्या काड्या तुटल्या. वाटूळ झालं तिचं सगळं. अगं बाई तुम्हाला सांगितलं होतं ना घेऊ नका जाऊ. लग्नाला छत्री घेऊन चालल्या. पण बरं आहे तसं. नीट झाली. आता हिचं तर दांडा पिंडा सगळंच निघलंय. छटा भर राहिली अशी. हा ना फेकून देऊ आता. चला हिला. नकोय बाया सोड. तुझ्या सासऱ्याने मला दिलती गिफ्ट. गिफ्ट मग कधी दिलती तवा मला म्हणले राहू दे हिला तुला. भिगी कमला घडी घडी आज काय. चल नाही म्हणा भिगी कमला काय 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 म्हणले. भिगी कमला घडी घडी ते नाही का तो तवा पिक्चर चालला होता ते. तुमचं नाव होतं त्याच्यामध्ये कसं काय? तेव्हा दिलती ग तुझ्या सासऱ्याने मला छत्री. पावसाळ्यात लोक तुझं फेकायचं परत जाईन की निष्ठ ती. झालं वाटुळ परत. चला चला. रेशमी लय ऊन आहे, ऊन आहे. चला. बघितलं झाली ऊन. धर धर धर. खरं नाही बाया. छत्री एका छत्रा यो दांड्या कुठून चालत गाड्या कुठून चालल्या. अगं जर ती ही असती ना असं तोंड धर धरून आणलं असतं मी. इकडून बघा सगळं तापलं ना. कान भाजत्यात विरामा. काय लय ऊन ऊन आहे ग आहे बाया. यंदा डेंजर. असं तसं ऊन नाही बाई. काय लागणार ऊन होतं रेशमी. हा मग. आणि आता हे ऊन आहे ना 50 वर्षानंतर आलंय. म्हणजे असं ऊन एकदम वेगळं ऊन आहे. ह्या झळाया आणि ते असं ऊन डायरेक्ट 50 वर्ष म्हणजे जोक आहे का? आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे सारे एवढा ऊन. 1 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताचे एकूण 39 रुग्ण आढळलेत. अगं 2-3 बाया मेल्या. मग कांदे कापता कापता बायानी ना कांद्याचा त्याचा विचार नाही करावा. खरंच जीवाकडे बघावा. सांगितलंय ना घरात बसा घरात तर काय होतंय. बाया ऐकायच्या नाहीत. नुसत्या मारात्यात कामासाठी. इकडे आता आयुष्यभर काम असतं का नाही. मग कशाला उन्हात आणत काम करावा. मस्त माहितीये पोटाला लागतच 4 गोष्टी होतात. पण आपण हे तर सगळं काय मग आपणच गेल्यावरती काय होणार आहे. आता त्या दोघी तिघी मेल्या काय यायच्या तोय परत काम करायचे आता. हा नवरे आणते दुसरी करून भावानी. अवघड आहे ना. ऊन एवढं मरणा मातीचं आहे. त्याच्यामुळे मी तर काय म्हणते माहितीये का शेतात जायचं नाही. घरचं सुद्धा काम सकाळी करून घ्यायचं. शेतात असेल तर सकाळी करायचं. बाजरी मोजरी काढा तिथं हे करा ते करा. कांदे काढा कुठं काय करा. सकाळी काम करायचं आपलं 5च्या नंतर करायचं बाकीचं काम.
सगळ्यांनी ना बरोबर टायमिंग ठरवायचा. दुपारी तर बाहेरच निघायचं नाही, एवढं मरणामातीच ऊन आहे. माणूस डायरेक्ट खरपूस भाजून निघत आहे. भाजून नाही मरायला लागले. कोंबड्या कशा अशा पटापटा ते रोग आल्यावर मरायला लागले तसे मरायला लागले. म्हणायला हा, लागले. एखादा मेघराजा पाऊस तरी पड दना दना जरा शांत होईल. म्हणून राहिलं ह्या वर्षी पाऊसही नाही पडणार लवकर. अरे देवा मारितोय का काय माणसं. हे म्हणत होते, हे आता तुम्हाला माहितीये ना कसं डिटेल हा, मध्ये हा. जातात आणि सगळ्या त्याचा हा गोष्टी बघत तो असं खोल पर्यंत जातो. हे असं बर का आज तापमान तसा बर का तापमान. डेंजर हा. बापरे. अगं ते मांडव कुठं टाकला होता. मग तुम्ही गेलाच होता डायरेक्ट बीड जिल्ह्यामध्ये लग्नात, म्हटलं सोपं नाही. अगं ते ह्याच्यात राहणार नांगराटीत मांडव हा शेतात? शेतात मांडव टाकलेला. मग? झळाया मारणाच्या लेकर एवढुले एवढुले घेऊन बाया आलेल्या थोबाडा तोंडाच्या. त्यांना कळत का. हा एक पोरगी नाही का लग्नाला घेऊन गेली तेच ते. तहानी. लग्नाला नाही घेऊन गेली ते असं झालं की ते घरीच ठेवलं होतं, ते झोळीत होतं लेकरू. आणि असं एकदम पत्र्याचं घर होतं हा. आणि तिथं झाड ना वासा ना काही, आणि त्या झोळीमध्ये लेकरू. हा. मग ते झळ्या लागून उन्हामुळं मग आता पत्रे किती तापत येतं. तापत येत. मग ते झोळीमध्ये लेकरू होतं आणि ते लेकरू आता त्याचा गळा सुकला. आपलं सुकत आहे जास्त बोलल्यावर. आणि ते ज्याला 9 महिन्याचं ते लेकरू सोन्यासारखं गोंडस असे गुबऱ्या घालाचं. मी ते व्हिडिओ बघितला बाई, तर मी तर लई रडले त्या दिवशी. लई मला कस तरी वाटलं, म्हणलं कोणासोबत असं नाही हवं. अगं किती जीव त्याचा छटाक जीव. आणि मग ते काय झालं, तोंड सुकलं. हा. मग ती जीभ लागली टाळला. ताळूला. आणि मग त्या आतमध्ये कधी गेलं ते सुद्धा नाही समजलं माहित बाई. नाही ते कसं आईला. ग बाल. असं कोणाच्या लेकरासोबत नाही व्हायला काळजी घेतली पाहिजे. आणि जरी गरीब गुरीब असले तरी पण बाय असं बेडशीट हे भिजवा त्याला. असं त्याला गुंडाळून घ्या लेकराला. ते लग्न काय मग आयुष्यभर लोकांचे लग्न चालू. अगं दोघे ते गेला मी लय बोलले तिथं लग्नात. म्हणलं थोबाड तोंडाने तुम्हाला लाज नाही का ग. एवढं उन्हाचा तडका लेकरं नुसतं ब्या 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 करतात. आणि ते बिस्लरीचं पाणी नाही वती त्यात त्यांच्या नारड्यात वती त्यात नारड्यात एवढं गार करवून पाणी. अगं मी म्हणलं असं लग्नाला यायचं काही नेट आहे का एवढं का तुमच्या वाचूनच लग्न. पण काय सांगती ऐकत नाही तर बाया. पण असं जीव गेल्यावर कसं मग बसत्यात तोंड जोडून हॅबो हॅबो करून. एवढंच ते आपलं बाळ बघा ना कसं ते बाई. मला तर लई मनाला असं कस तरी लागलं ना लई म्हणजे लई. मी त्या दिवशी रील बघितला, अख्खा बघितला बाई ते रील. लई कस तरी झालं, मी तर ढासाच रडले. रेशमी पण अवघडच आहे. उन्हाचं लय अवघड आहे. बाया ऐकत नाहीत. लेकरं घेत्यात कडाला चालत्यात. चल म्हणलं इकीने फूक केलं की लगेच दुसरी सुकर येते. काय मग एवढं मग कशाला जावा. हा आणि ते तेलकाट खायचं. पुऱ्या भाजी तेलकाट. हा लय जेवण चांगलं. पण ते एवढं खायचं. लॉन मध्ये लग्न असल्यावरती फरक पडतो. सोयी असतात. जर शेतात जर मंडप ठोकल्या जुन्या ह्याच्यावानी आदिवानी तर किती अवघड बाई. अगं नुसता जस काय जाळ उठवलाय असा जाळ झाडाया अशा. खालून पण झाडाय वरून मंडप. बसायला नाही ना नीट नाटक. बसायला नांगरटीत ते मांडव कसं बसायचं. जेवायला खालून तापलेली आणि वरून काय छत असतंय होय ते गार. काहीच नसतं नुसतं ते झाड. बारका फिरकं बघायचं ना लॉन. ते काय लय मोठं काय लय पैसे लागत. आपल्याला पत्रिका आली आपलं जायचं काम आपण सांगायचं तोबड घेऊन की काय लोन का नाही तुम्ही बघितला. ते म्हणशील काय दात पाडून द्यावा लोन वाल्याला. गरीबाचे लग्न तसेच असतात. शेतात मांडव करतात. त्यासाठी पहिले लग्न कधी राहायचे माहितीये का. रातचे राहायचे लग्न. लाईटी नव्हत्या. असं घमिल्यात राखेल घ्यायचे आणि टेंबे नाही का असे धरून असे उभा राहायचे. घमिल्यात राखेल धरून. काय सांगत हा घमिल्यात राखेल आणि असे टेंबे केलेले गज. त्याला त्या चिंध्या गुंडाळलेल्या असे भिजवायचे. आणि त्या टेंब्यामुळं लोक असे जेवायचे पंक्तीत असा टेंबा घेऊन. किती भारी वाटायचं. मग असे लग्न होते पहिले. रात वराड इकडं तिकडं पडायचं म्हणजे बाकी नाही असं उन्हाळ्यात करायचं. हा आणि मग ते लेकर ते रेशमे लेकर ते आपलं इकडं पड तिकडं पड नाही का गारट्याला मस्त वाणी. सकाळच्या पारी उठून यायचं. हा कोण खा म्हणतंय कोण पी म्हणतंय. सकाळीच आपलं घर गाठायचं. मस्त पण एकदम भारी वाटत असं. विचार करूनच भारी वाटतंय. अगं बाई त्या नान्नजला माझी ही होती मावशी होती तिथं. वराट किती यायच्या गाड्या. 12 गाड्या 6 गाड्या 7 गाड्या बैलगाड्या वराडाच्या. आणि त्या वराडाच्या गाड्यांना जेवण कसलं कसलं पूर्णाच्या पोळ्या
हा 12 गाड्यांना जेवण पूर्णाच्या पोळ्या. बापरे. कवा तो स्वयंपाक तेवढा करायचा. कवा लाटत असेल आणि किती ते डाळ आणि किती काय. हा पहिले ते गुळवणी हे नव्हतं घालीत, पुरणात गुळ नव्हते घालीत, मग काय नुसतं खार पुरण. खरं. हा आणि कशा लागत असतात त्या पोळ्या. आणि गुळवणी गोड पाकासारखं गुळवणी. बरोबर. हा आणि जेवण असं पंतरवाळ्यात आणि त्याच्यात नव्हतं. मग पराती, पितळाच्या पराती. पितळाचं हा पराती. बायान ते तांब्या पांढरा शिपीत घासलेला आणि हातात पितळी. चाललं चाललं जेवायला. जेवायला. भारी होत. हा तिथं लोटके ठेवायचे पाणी प्यायला, लोटके पहिले. मग कुंभारणीने एवढे मोठे लोटके आणून ठेवायचे. लोटके घागरी ते काय चांगलं होतं पहिलं, काय सांगते. आता 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 लई पैसा झाला रेशमी, पण चव नाही त्याला. काय माणूस की नाही. माणूस पहिलं- माणूस माणसात नाही, नुसतं दाखवायलाच फुगीर पण येते. अगं पहिलं आपण लग्नाला जर चाललो आणि आपल्या माहेरचं कुणी भेटलं तर असं कडकडून गट्टी मारा वाटायची. आणि आता लय श्रीमंत झालेत. आपण म्हणलं ना हे फलाण्याचे फलाना आहे का रे, आमकीचे आमकी आहे, त्याने विकास करावं. हाय तर पहिले काय चांगलं होतं. लय लय वाईट वाटतंय असले दिवसाचं रेशमी. चल घरात. जाऊ द्या, तुम्ही उन्हात आले ना, मस्त ऐकू तुम्हाला आईस्क्रीम घेऊन येते. अगं रेशमी आताच बोंबलले मी, इथंच उन्हात जाऊ दुकान आहे, नको. इथं लगेच आले. अगं रेशमी छत्री तोंडच तुला नको म्हणलं. फार तिचं वाटवं केलं. ऊन लागतंय हो ना घरात. छत्री फेकून द्या, ती लईच वाईट झाली. हा, तुझ्या सासऱ्याची लिशेनी फेकून दे. निशाने असं काय म्हणता त्यात मामा आहेत ना. अगं हे मग अजून काय गिफ्ट दिलंच नाही का एक पण. अगं ही जपून ठेवली होती, वाकडी तिकडी झाली सगळी. बघ ना बघा ती काय आतून कशी झाली. फेका ती छत्री. अगं नको मामाला आहे बाहेर राहू सांगते दे. मी, दुसरी एक छत्री द्या नाही म्हणून. ते नीट करून आणते ग बस. बघितलं का आता. नको चांगले हो का, काड्या बिड्या चांगल्यात, लय महागाई छत्र्या. चल मग उन्हाची बरी. इकडे छत्री फेकून देते. अगं पया रेशमी थोड तोंडाची छत्री फेकायला. हा मला काय आणून दिशी नाही तू. मी कधी लग्नाला जाते मी कशाला देते जाते. तुम्हाला नवीन छत्री. ती छत्री फेका, फेका छत्री. राहू दे, ऐकत जा. होय घरात. काय लय जीव आहे मामात. हेच बघायचं होतं. आत्या कूलर समोर तुम्ही पंक्तीत बसल्या आणि कमून बसल्या, पण पंक्तीत आता जेवून आलं तुमचं मन नाही भरलं का. अगं राहू दे ना, चटाई काय पूजा आणली काय. हा बरं आहे ना, अशी टाकीत जा ना. मस्त वाटत आहे गार गार. कूलर पुढं लय बरं वाटलं ग, जरा जीवाला जरा गार वाटला आत्मा. रेशमी काय आहे ज्यूस, कशाचा. वॉटरमेलन, त्या सब्जा, दूध हा, आणि रुअफजा. रुअफजा ते असते फ्लेवर. पिऊन बघा कसं बनवलंय भारी. अगं काय पाचट झर केलंय. तुम्हाला आता पानचटच लागल. लग्नामध्ये 8-10 गुलाबजाम खाऊन आल्या ना तुम्ही, हे पानचट नाही लागायचं तर काय भार लागेल. कॅमेरा लावला होतोय मला. 8-10 खाता असतात काय. लग्नात तुम्हाला गुलाबजाम आवडतेच ना, म्हणून म्हणलं. 1-2 झाले बाद झाले का सटाट खाते. पिसाळे का पुतनाबाई आहे मी राक्षीन. काही म्हणायचं, उचलायची टीप लावायची टाळ्याला. मग किती खाल्ले खरं सांगा, खरं सांगा. अगं 2च खाल्ले. अगं माझ्या शेजारी ती बसली होती. अगं पुष्पीची जाऊ बसली होती. काय गुलाबजाम वाढीत एवढ्याला वाढीत गट गट कशी गिळी ती बाया. मी म्हणलं काय कोंबडी का काय. आवडत गुलाबजाम. जेवढे खाते तोय कधी नाही बिळल्यान गाठकीने गिळलं असे वय. आवडत. अगं ही कुठून येऊस तर ते परत येऊस तर ताटातले संपायचे बघायचे. मी बघितलं तिची माझी नजर एकच झाली. मी काय म्हणलं घे ना गुलाबजाम. गुलाबजाम आले, गुलाबजाम आले. ती म्हणते नको यार, बाद झालं. आज बरं 2च द्या. नको म्हणायचं, नाही म्हणायचं. आणि हा पण माझ्या ताटात त्याने काय केलं, माझ्या ताटात 4 टाकले. म्हणशी हे खाते. आता मी आधी 2 खाल्लेले, तोंड इकळत ना. मग मी काय केलं, तिकडं बघायची ती माझे 2-3 तिच्या ताटात टाकले. मग
मग कळाव नाही का त्यांनी 2च टाकल्यात 3 कुठून आले गटा गटा ते आणले असे बाहेर करतात. आवडतच गुलाबजाम वाटलं काय रेशमी तू किती खाती लग्नाला गेली हो? किती म्हणजे हा किती खाती एकच खाते मी का बरं ग बस एकच खाती डावाला. हा पण तुझा नियम आहे गोड खायचं नाही. गोड खाल्ल्यावर असं भादाड भुसूक होत. हा तुझा नियम आहे बरोबर. पण रेशमी हे जरा मला आवड नाही. नाही आवडायचं तुम्हाला ठेवा खाली ठेवा. एक काम करा लग्नात पुऱ्या फिऱ्या पुऱ्या खाल्ल्या नाही हा? पुऱ्या पुरी खाल्ली बाई तेलकट कशाचं खाऊ वाटतोय. खाऊन डचा 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 ती बाटली दिली ती पाण्याची तू ती एक पोरग रडत होत दिली तिच्या हातात म्हणलं पाच त्याला पाणी. पण तुम्ही मग बाहेरचं पाणी प्यायलं मग आता तुम्हाला सर्दी होईल घसा पकडून मी तुम्हाला म्हणलं होतं ना त्यासाठी पाण्याची बाटली घरूनच दिली होती आणि त्याला देऊन टाकली का. आता ते लेकरू रडत होतं मग पंक्तीला. तिथून द्यायचं होतं ना पाणी जारचं. अगं कशाचं पंक्तीला पाणी ठेवत्यात होय त्या तिकडं लांब ठेवत्यात जार. हा माणसं बी प्यायचं पाणी सोडून हात धुवायचाच सुरगुडा करतात. मी म्हणलं आंघोळ्या करा तिथं एवढं वरात पडलंय ते कुठं पाणी प्यायला जायची. हा हात धुवावा वय त्या ह्याच्या खाली मग नळा काय नाही जार मध्ये जार खाली हात धुतेत. अवघड आहे. ती लेकरू रडत आहे मग अशा बाटल्या ठेवावा. हा पद्धतच नाही. उन्हाळ्याच्या तर तिथल्या तिथं गोष्टी पाहिजेत. नाही बाई आता ना मी कान धरले ग बाई. आता पत्रिका आल्यात ना त्या धाबारा त्या भावड्याला म्हणावं तुझा लग्नाला नाही तू तुझ्या बायकोला लाव. तू तर नको जाऊ लेकरू वाळे. राहिलंय कोण म्हणतंय असं जाणार नाही. सगळ्यात आधी नंबर लावायला तर हायच. हा सगळ्यात आधी नंबर लावायला हायच आपण. आणि मग आता माझ्याशिवाय कोण जाईल. हा लग्नाला मी 10व्याला मी मैतीला मी. हा काय कार्यक्रम असा छोटा मोठा सगळा मी पार पडते. मग तशीच सवय लागली पाहिजे महाग बी की माई सासू जात होती. पण आता तसं तुम्ही चांगलं काम करीत आहे बरं का. आम्हाला तुमच्याकडून खरं या गोष्टी शिकायला भेटतात की सगळीकडे जायला पाहिजे. आता तुम्ही येत म्हणून आम्ही सगळीकडे काय जात नाहीत. पण हे बरोबर आहे. मी तर जर कोणी घरातून गेलंच नाही एकामेकासाठी ना 10व्याला गेलं ना लग्नाला गेलं ना दसऱ्याला गेलं कुठंच नाही गेलं तर मौतीला कोणी यायचं नाही. फक्त कावळे येऊन बसते. अगं कावळे सुद्धा खायनात आता 10व्याचं खायनात निवत खायनात. पहिलं आण पाणी कसं सणालाच होतं पोळ्या चपात्या आमरस सणाला. आता नेहमीच ते कावळे फुगले इरबळ पडले हिथं चपाती तिथं चपाती कावळे कावळे म्हणतात नको नको आता. आधी तरी मग 10व्याला स्पेशल खायला भेटायचं ना शिवायचा कावळा बरोबर यायचे. पण आता ऑल टाइम जर कावळायला कुठे खायला भेटत चांगलं चांगलं म्हणून मग 10व्याला ते काय भेटत नाही. असं गाय आणि तेत मग गाई बिचारी आणि तेत मग ते दिसपेंड पोड येते. त्यासाठी मी म्हणते काय कुठं कार्यक्रम निघू काय निघू जायचं त्या भावड्याला सवय नाही. जातू मम्मी जातू आपल्या दोघीला पाठवतात ते असतात का कुठंतरी सगळ्यात माग. हा थोबाड तोंडाचा त्यो तसाच आहे. त्यासाठी तुला तशी सव लागू देऊ नको. पाहुण्या रावळ्यात जायचं यायचं म्हणजे ओळख राहती. आली बाय सुनाला वळण आहे सासू सारखंच. हा अग काय दिवसांनी तर कुणी कुणाची इथं यायचं नाही जायचं नाही. बरोबर म्हणलं. हा आता पैसा अडका लय मोठा झालाय ओळख तरी राहिली का पहिल्यासारखी नाही. हा आधाराने आमरस खायला या. हा धोंडा असला तर धोंडा 4 बाऱ्या करायचे पाहुण्याला. हा मी सोनीच्या नवऱ्याला किती बाऱ्या केलता. किती 4 बाऱ्या केलता. सोनीच्या नवऱ्याचा काका मावसा आमका तमका. हा वरून सोनीच्या नवऱ्याला सोनीने असं दाखवलं बोट मला. हा आणि झोपली दणकून. आणि मग ती अंगठी आणली अर्धा तोळ्याची आणि तिच्या नवऱ्याला घातली. धोंड्याच्या महिन्यात जावायला सोनं नाणं केलेलं चांगलं असतं आपलं भाग हे होतं. आणि मग तेव्हा ते धोंडे करायचे. एकदा तर लाईट गेली ती आणि गिरणीतून पिटण पाहुणे तर जेवायला आमरस केलाय. एवढ्या मोठ्या शेवाया रांधल्यात मग आणि कशाच्या कुरड्यान पापड्यान भजन पाहुणे बसले तर लाईट गेली. जात होत जात्यावर भरा 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 दळलं उलसक. तुम्ही मला सांगा मी ऐकते. मला तवर काहीतरी खायला आणि ते तुम्ही सांगा मी ऐकते. आता काय तुला मागून सांगू होय. सांगा. आणि मग असं जात्यावर दळून शेरभर दळलं. जरा कान इकडे ठेव. इकडेच ठेवी शेरभर जात्यावर दळून आणि मग त्याचे ते धोंडे केले.
पोळ्या करून ते धोंडे करायचे असे पातळ ह्याचे एवढं पुरण भरायचं हा. आणि पातळ उंडा धरून ते उकडून मग ते धोंडे असे त्या पुरणात वरून तूप ही टाकून खायचे. ऐकते का? ऐकते झालं बोंबल सासू नाही मागं. नाही. ऐकते ना त्या हा एवढं ऐकायचं नाही. काहीच खायला सापडा नाही आत्या. आत्या हा काय खाऊ? ते बाजरीचे तुकडे आहेत खाली खा कडा कडा. नुसतं बकरी होणी चरायचं याडाई. सव लावली नवरेनी चिमण चारा इरबळ पाहिजे तोंडात. आत्या काही का म्हणून बोला बरं. हा आम्ही एकदा दणकून भाकर खाल्ली 4-5 वाजता 7 वाजता जेवायचं. इरबळ एक खाऊन ह्यांचे नाही पोट नाही, भरत काम करते बाई नाही खात मरुदी नाही खात. हे पिणार आहे का तुम्ही? नको मला. नाही आवडलं. ह्याच्यानंतर काय तुमच्यासाठी असं काय सरबत आणि फिरबत बनत असते मी. हा, लिंबू पाणी करायचं मस्त वाणी काय आणलाय माझान ताजान काय म्हणतात. यांना लय आवडलं ते. यांनी ना 4 ग्लास पिऊन गेले. तर तुम्ही द्या ते छत्री नुसती जवळ ठेवू ना. ती जवळ ठेवणार काय आणि नीट ठेव मी मागितल्यावर दी. मी फेकून देत असते. काय आता कमून बरगाच पण घरात नुसतं भरू भरून ठेवायचं. चिंध्या भरू भरून ठेवायच्या गोण्या भरू भरून सरळ फेकून द्यायचं जाळून टाकायचं. हा मला फेकून दे की. हा तुम्ही वस्तू थोडी नाही आत्या. तुम्ही वस्तू नाहीये. आता वस्तू सारखंच आहे दे फेकून मला बी. माझे भांडे कुंडे फेकून द्यावा. हा भांडेकुंडे तुम्ही आता भांडेकुंडे खेळणार आहे काय? नाही नाही पितळाचे हे बांधून ठेवलेत ना खालपट आहेत स्टीलचे ते फेकून द्यावा. सासूच ठेव जपून. ती तुटली तर तिचा गॅरा चांगला आहे. ती मागाशी त्या ह्याला गुतली होती बुवारातीला तेव्हा ती फाटली उलशी आणि नीट करून मी डोळ्यात लागल. छतरी